आता सुरुवात झालेली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय नरिमन पॉइंट पासून या विजयी रॅलीला आता सुरुवात झाली आहे आणि क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला देखील तेवढाच उधाण आलेला आहे। ज्याची सगळे जण आपण वाट पाहत होतो ती विजयी रॅली अखेर सुरू झालेली आहे। ओपन डेक बस मधून आता हे सगळे विश्व विजेते दाखल झालेले आहेत विजयी रॅलीमध्ये। आता विजयी रॅलीला सुरुवात झाली आहे। तर ट्रायडेंट हॉटेल जवळून आता ही जी बस आहे ती पुढे सरकताना आपण या ठिकाणी पाहतोय। तर ट्रायडेंट हॉटेल जवळ आता ही बस पोहोचलेली आहे आणि सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला उधाण आलंय। नरिमन पॉइंट पासून या विजयी रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। ही दृश्य देखील आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी टिपतोय आणि आता सध्या टीम इंडियाची ही विजयी रॅली ट्रायडेंट हॉटेल पर्यंत पोहोचलेली आहे। आता थोड्याच वेळात लोक देखील या विजयी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे, मात्र पुढे मोठ्या प्रमाणात जनसागर जो आहे तो उसळलेला आहे। मरीन ड्राईव्हवर क्रिकेट प्रेमींचा हा मोठा जनसागर आपण दुपारपासून पाहतोय। विजयी रॅलीला सुरुवात झालेली आहे आणि कधी एकदा या विजयी रॅलीमध्ये सहभागी होतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याबरोबर फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत तुमच्या TV9 मध्ये। आणि टीम इंडियाचा हा उत्साह, त्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। कसा पाहता तुम्ही याकडे? तुम्ही आता आदेश दिलेत की प्रचंड गर्दी आहे, गर्दी नियंत्रणामध्ये आणा। मनापासून मी स्वागत करतो आपल्या कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, प्रशिक्षक राहुल द्रविड, सर्व अख्ख्या टीमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे। आणि त्याचबरोबर आज जी काही तिथे गर्दी उसळली आहे, खरं म्हणजे आपल्या सागराच्या बाजूला मुंबईकरांचा महासागर उसळला आहे आणि त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो। आपल्या लाडक्या क्रिकेट टीमचं, संघाचं, टीम इंडियाचं स्वागत करताना ज्या काही व्यक्त भावना होत आहेत आपल्या मुंबईकरांच्या, त्या पाहिल्यानंतर अगदी संपूर्ण देशवासियांना अभिमान वाटेल असा विजय आणि यश आपल्या टीम इंडियाने मिळवलंय। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि याच्यामध्ये टीम इंडिया आणि खेळाडूंची कुठे गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या चाहत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मी पोलीस आयुक्तांना देखील सूचना केलेल्या आहेत की व्यवस्थित नियोजन करा आणि सुरक्षितपणे या उत्साहाचा आनंद लोकांना घेऊ द्या। धन्यवाद। धन्यवाद सर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी टीम इंडियाचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे, त्यांचं कौतुक देखील त्यांनी केलेलं आहे। आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। आता ही पूर्ण रॅली जी आहे ती आपण कव्हर करू शकणार आहोत। ट्रायडेंट हॉटेल पासून पुढे आता ही रॅली सरकलेली आहे आणि ही विजयी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। रोहित शर्मा आहे, हार्दिक पांड्या आहे, हातात ट्रॉफी घेतलेला हार्दिक पांड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय।